नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय? संज्ञा। आणि संज्ञाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय करणार किंवा काय पाहणार आहे। तर चला बघून घ्या। इथे बघा, पहिला आपण बघणार आहे की व्याकरण हे आहेत काय? काय बघणार आहे? व्याकरण हे आहेत काय? तर चला पहिला बघून घ्या। वर्णों का ऐसा समूह जिसका निश्चित अर्थ होता है उसे शब्द कहते हैं। वर्णाचा ऐसा वर्ण यांचा असा समूह ज्यांचा निश्चित अर्थ होते त्यांना आपण शब्द असंही म्हणतो किंवा शब्द असंही सांगतो। जसे क धन म धन ल तर बराबर काय होणार? कमल। याबद्दल तुम्ही परत बघून घ्या। क धन म धन ल तर बराबर काय होणार? कमल। यह शब्द है क्योंकि इसका अर्थ है। हा शब्द आहे कारण की त्यांचा अर्थ आहे, कारण की त्यांचा अर्थ आहे। तर म धन क धन ल म्हणजे मकल। ये शब्द नहीं है क्योंकि इसका अर्थ नहीं है। म धन क धन ल मकल यांचा शब्द नाही, हे शब्द नाही आहे कारण यांचा काहीही अर्थ नाही ते आहे। तर याप्रमाणे इथे दिलेले आहे की ज्यांच्या शब्दाचा अर्थ होतात त्यांना आपण वर्ण असंही म्हणतो किंवा शब्द असंही म्हणतो। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। कळलं? छान। तर आता आपण बघणार आहे शब्द के भेद, म्हणजे व्याकरण मध्ये शब्द यांचा भेद होते। तर पहिला आपण बघणार आहे शब्द यांचा भेद। बघा, शब्द यांचा दोन भेद दिलेले आहे। पहिला आहे तुमचा विकारी शब्द आणि दुसरा आहे तुमचा अविकारी, ज्यांना म्हणतात आपण सव्यय किंवा अव्यय। काय म्हणतात? सव्यय किंवा अव्यय। तर याप्रमाणे विकारी शब्द मध्ये काय आहे आणि अविकारी शब्द मध्ये काय आहे ते आता आपण पाहणार आहे। तर चला बघून घ्या। पहिला आहे संज्ञा। विकारी शब्द मध्ये पहिला आहे संज्ञा, दुसरा सर्वनाम आणि तिसरा विशेषण आणि चौथा तुमचा आहे क्रिया। तर याप्रमाणे विकारी शब्दाला चार भेद आहे। कोणकोणता? संज्ञा, सर्वनाम, विशेषण आणि क्रिया। अविकारी शब्द म्हणजे क्रिया विशेषण, संबंध सूचक, समुच्चय बोधक आणि विस्मयादी बोधक। तर याप्रमाणे अविकारी शब्दातून अव्यय असं दिलेले आहे आणि विकार शब्दातून सव्यय असं प्रमाणे दिलेले आहे। तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा। नाही कळणार तर तुम्ही परत मला विचारू शकता। कळलं? हो। तर आता चला अजून काय आहे बघून घ्या। बघा, आता आपण विकारी शब्द यांचा पाहणार आहे की विकारी शब्द यांचा काय अर्थ आहे आणि त्यांचा सव्यय पाहणार आहे। बघा, जिन शब्दों के रूप में लिंग, ज्या शब्दांच्या रूपातून लिंग, वचन, कारक आदि के अनुसार विकार परिवर्तन होता है उन्हें विकारी शब्द कहते हैं आणि विकारी शब्द के चार भेद होते हैं। तर याप्रमाणे तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। ज्या शब्दातून रूपात लिंग परिवर्तन किंवा वचन परिवर्तन किंवा कारक परिवर्तन होते याच्या अनुसार विकारी या परिवर्तन होऊन जात आहे त्यांना आपण विकारी शब्द असंही म्हणतो किंवा विकारी शब्दाचा चार भेद आहे। कोणकोणता आहे विकारी शब्दाचा चार भेद? संज्ञा, सर्वनाम, विशेषण आणि क्रिया। हा चार भेद विकारी शब्दाचा आहे। तर यामध्ये आपण पहिला पाहणार आहे संज्ञा। काय पाहणार आहे? संज्ञा। तर चला बघून घ्या, यांची पहिले आपण परिभाषा बघणार आहे। बघा, प्रत्येक व्यक्ति, प्राणी, वस्तु, स्थान, भाव, गुण और अवस्था का अपना अपना नाम होता है। व्याकरण में नाम को ही संज्ञा कहते हैं। जो शब्द किसी वस्तु, प्राणी, स्थान, पदार्थ, गुण, दोष, अदृश्य वस्तु या समूह का नाम बताते हैं उसे संज्ञा नाम कहते हैं। तर याबद्दल इथे काय दिलेलं आहे? प्रत्येक व्यक्ती, प्राणू, वस्तू, स्थान, भाव, गुण आणि अवस्था यातून आपला नाम देऊन जात आहे त्यांना आपण व्याकरण तथा संज्ञा असंही म्हणतो। अजून आहे जो शब्द, जे शब्द कोणताही वस्तू, प्राणी, स्थान, पदार्थ, गुण, दोष, अदृश्य वस्तू किंवा समूह हा सगळ्याचं नाम आपल्याला जाणून घेणार आहे त्यांना आपण संज्ञा असंही म्हणतो। जसे इथे काही उदाहरण दिलेले आहे ते तुम्ही बघून घ्या। पहिला उदाहरण काय आहे? निमेश आज दिल्ली से कानपुर जा रहा है। तर पहिला उदाहरण तुमचं काय आहे की निमेश आज दिल्लीतून कानपूर जात आहे। तर याबद्दल निमेश हा एक संज्ञा आहे। दुसरा आहे तुमचा
गाय एक उपयोगी पशु आहे. गाय कसा पशु आहे? उपयोगी पशु आहे. तर याप्रमाणे गाय किंवा पशु हा एक संज्ञा दिलेली आहे. आता आपण पाहणार आहे तिसरा, गंगा हिमालय से निकलती है. गंगा कुठून निघत आहे? हिमालय किंवा गंगा. तर याबद्दल हा दोघं जे नाम आहे ते संज्ञा आहे. आता आपण पाहणार आहे चौथा, सभी के साथ स्नेह से रहो. सगळ्यात जवळ आपल्याला स्नेह तर राहत आहे. तर स्नेह म्हणजे काय होणार? संज्ञा होणार आहे. आता आपण पाहणार आहे पाचवा, बुढापा दुःखदायी होत आहे. कसा? दुःखदायी होत आहे. तर याप्रमाणे जे बुढापा आहे त्यांना आपण बघणार आहे. तर इथे हे काय? बुढापा संज्ञा आहे. तर याबद्दल अशा प्रमाणे संज्ञाचं नाव दिलेले आहे. आता आपण अजून काय पाहणार आहे? चला बघून घ्या. तुम्हाला कळत आहेत की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे दुसरा, संज्ञा यांचा भेद. संज्ञाच्या किती भेद आहे? संज्ञाच्या किती भेद आहे ते आपण आता पाहणार आहे. पहिला व्यक्तिवाचक संज्ञा, दुसरा जातीवाचक संज्ञा आणि तिसरा भाववाचक संज्ञा आणि चौथा तुमच्या जे आहे द्रव्यवाचक संज्ञा आणि पाचवा तुमच्या समूहवाचक संज्ञा. तर याबद्दल संज्ञाचे आपण किती भेद पाहणार आहे? संज्ञाचे आपण 5 भेद पाहणार आहे. तर चला बघून घ्या. व्यक्तिवाचक संज्ञा. व्यक्तिवाचक संज्ञा क्या है? जिन शब्दों से किसी विशेष व्यक्ति, विशेष प्राणी, विशेष स्थान, विशेष वस्तु का पता चलता है उन्हें व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं. ज्या शब्दातून किंवा ज्या संज्ञातून, ज्या शब्दातून कोणताही विशेष व्यक्ती, विशेष प्राणी, विशेष स्थान किंवा विशेष वस्तू यांचा पत्ता जाणत आहे त्यांना आपण व्यक्तिवाचक संज्ञा असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. आता आपण त्यांचे काही उदाहरण बघणार आहे. बघा, विशेष व्यक्तियों के नाम. जसा विशेष व्यक्तीचं नाव दिलेले आहे. छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप, मदर टेरेसा, बाबा आमटे, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू. हा एक विशेष व्यक्तीचं नाव आहे. दुसरा विशेष स्थान. बघा, मैसूर, त्रिदेव, लक्ष्मीनारायण मंदिर, लाल किल्ला, ताजमहल आदी. तर हा जे विशेष नाम दिले आहे स्थान त्याचं नाव आहे. आता आपण पाहणार आहे विशेष वस्तूचे नाव, जसे मोबाईल, गेम, हॉकी इत्यादी. आता आपण पाहणार आहे विशेष प्राण्यांचा नाव. बघा, चेतक घोडे का नाम, ऐरावत आणि हातीचा नाव. तर याबद्दल व्यक्तिवाचक संज्ञा असं प्रमाणेही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण दुसरा पाहणार आहे जातिवाचक संज्ञा. काय पाहणार आहे? जातिवाचक संज्ञा. जिन संज्ञा शब्दों से एक ही प्रकार के प्राणियों, वस्तुओं और स्थानों का पता चलता है उन्हें जातिवाचक संज्ञा कहते हैं. ज्या संज्ञातून शब्दातून एक प्रकाराचा प्राणी किंवा एक प्रकाराच्या वस्तू आणि त्यांच्या स्थानाचा नाव पत्ता जाणून जात आहे त्यांना आपण जातिवाचक संज्ञा असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. जसे उदाहरण, प्राणी, मछली, गधा, चींटी, लड़की, आदमी, नारी, घोडा, हाती इत्यादी. आता आपण पाहणार आहे स्थान. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. बाजार, नगर, गली, देश, पहाड, नदी, स्टेशन इत्यादी. आता वस्तू, जूता, मेज, स्कूटर, सब्जी, पुस्तक, खिडकी, कमीज इत्यादी. तर याप्रमाणे हा जातिवाचक संज्ञाच्या असं प्राणीचे नाव किंवा स्थानचे नाव किंवा वस्तूचे नाव असं प्रमाणेही दिलेले जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर चला अजून काय आहे ते बघून घ्या. बघा इथे आता आपण पाहणार आहे भाववाचक संज्ञा. काय पाहणार आहे? भाववाचक संज्ञा पाहणार आहे. तर चला बघून घ्या. जिस संज्ञा को देखा या स्पर्श नहीं किया जा सकता परंतु उनके भाव, गुण, दोष, अवस्था या कर्म को जाना जा सकता है उसे भाववाचक संज्ञा कहते हैं. आता आपण भाववाचक संज्ञा कशा प्रमाणे बघणार आहे ते आपण बघणार. बघा, ज्या संज्ञातून आपण फक्त बघू शकतो किंवा स्पर्श करू शकतो त्यांना आपण भाव किंवा गुण, दोष, अवस्था, कर्मणातून जाणू शकतो त्यांना आपण भाववाचक संज्ञा असंही म्हणतो. जसे इथे काही उदाहरण दिलेले आहे. कोमलता, सौंदर्य, ऊंचाई, लंबाई, चौड़ाई, दृढ़ता, तीव्रता इत्यादी प्रमाणे. आता इथे पाहणार आहे आपण जसा उसकी ऐसी गरीबी देखकर मेरा हृदय पसीज उठा. तर याप्रमाणे गरीबी यांचं काय आहे? गुण आहे किंवा दोष आहे. तर याप्रमाणे हे भाववाचक संज्ञा होऊन जात आहे. आता दुसरा जसा बुढ़ापा सब पर आता है अतः उसका स्वागत कीजिए.
बुढापा म्हणजे म्हातारी सगळं होतं आणि त्यांचं स्वागत करायचा. तर याप्रमाणे बुढापा हा काय एक अवस्था आहे. काय आहे? एक अवस्था आहे. तर याप्रमाणे इथे भाववाचक संज्ञाच्या असंही उदाहरण दिलेले आहे. आता आपण तिसरा पाहणार. उस बालक के प्रति मेरे हृदय में ममता उमड़ आई. तर हा कोणता भाव आहे की त्या बालकला पाहून मला माझ्या हृदयातून ममता उमळली. तर याप्रमाणे हा त्याचा काय आहे? भाव आहे. तर यांना आपण भाववाचक संज्ञा असंही म्हणतं. आता चौथा बघा. रमेश की सच्चाईने मुझे मोहित कर लिया. रमेश यांची सच्चाईबद्दल मला मोहित केलेले आहे. तर याप्रमाणे आता आपण पाहणार की रमेश यांची सच्चाई म्हणजे यांचं गुण आहे ते खरंच बोलते. तर याप्रमाणे यांना आपण भाववाचक संज्ञा असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, तुमच्या समोर आता घ दिलेले आहे. तर घ आता आपण बघणार आहे. जसा द्रववाचक संज्ञा काय दिलेले आहे? द्रववाचक संज्ञा दिलेली आहे. बघा, जो संज्ञा किसी पदार्थ या द्रव का बोध कराए उसे द्रववाचक संज्ञा कहते हैं. कोणतीही संज्ञा कोणताही पदार्थ किंवा द्रव यांचा बोध करून जात आहे त्यांना आपण द्रववाचक संज्ञा असंही म्हणतं. उदाहरण चावल, गेहूं, सोना, पेट्रोल, पीतल, लांबा, लोहा, कोयला, लड़की, मिट्टी आदि सभी द्रववाचक संज्ञा शब्दों का प्रयोग एक वचन में किया जाता है क्योंकि ये द्रव्य गणनीय नहीं होते. तर याप्रमाणे तुम्ही पाहणार आहे की बघा, इथे याप्रमाणे मी परत सांगणार आहे. उदाहरण नीटप्रमाणे ऐकून घ्या. चावल, गेहूं, सोना, पेट्रोल, पीतल, लांबा, लोहा, कोयला, लकड़ी, मिट्टी आदि सभी द्रववाचक संज्ञा शब्दों का प्रयोग एक वचन में ही किया जाता है क्योंकि द्रव्य गणनीय नहीं होते. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे जे नाव दिलेले आहे जसं मी परत सांगतो. चावल, गेहूं, सोना, पेट्रोल, पित्तल, लांबा, लोहा, कोयला, लकडी, मिट्टी आदि हा सगळं जे द्रव्य पदार्थ आहे ते एक वचन मध्येही लिहिलं आहे. त्यांना आपण कारण की ते द्रव्य गणनीय होते. तर याप्रमाणे द्रववाचक संज्ञा पण आपल्याला झालेल्या आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, ड म्हणजे जे अंतिमचे आहे त्यांना काय म्हणतात आपण? समूहवाचक संज्ञा असंही म्हणतं. काय म्हणतात? समूहवाचक संज्ञा असंही म्हणतं. बघा, जिन शब्दों से किसी समूह या समुदाय का बोध होता है उन्हें समूहवाचक संज्ञा या समुदायवाचक संज्ञा कहते हैं. तर इथे समूहवाचक संज्ञा याचा काय परिवर्तन आहे किंवा काय परिभाषा आहे? ज्या शब्दातून कोणताही समूह किंवा समुदाय यांचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण समूहवाचक संज्ञा किंवा समुदायवाचक संज्ञा असंही म्हणतं. जसे उदाहरण इथे अंगूर का गुच्छा, चाबियों का गुच्छा, अनाज का ढेर, ताश की गड्डी, मधुमक्खियों का झुंड, धनिया की गड्डी, कक्षा, भीड़, सेना, पुलिस, जत्था, टुकड़ी, दल, टोली, पार्टी आदि इन सभी शब्द समूह को एक इकाई रूप में प्रकट करने के कारण एक वचन में प्रयुक्त किया जाता है. तर हा सगळं जे काय आहे उदाहरण समूहवाचक संज्ञा यांच्या उदाहरण दिलेले आहे आणि हा सगळ्यांना एक वचन बद्दलही प्रयुक्त करणार आहे किंवा एक वचन बद्दलही दिलेले आहे. तर याप्रमाणे हा जे समूहवाचक संज्ञा आहे त्यांच्या असंही प्रकारून दिलेले आहेत. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की व्याकरण कशाप्रमाणे होऊन जात आहे आणि त्यांचे दोन प्रकार पण आपण पाहिले जे विकारी किंवा अविकारी होते. विकारी म्हणजे कोणकोणते व्याकरणचे प्रकार आपण पाहणार आहे ते आपण पाहिले आणि अविकारीमध्ये कोणकोणता पाहणार आहे ते आपण बघितले आणि संज्ञा पाहिले, त्यांची परिभाषा पाहिले आणि त्यांचे प्रकार पाहिले आणि कशाप्रमाणे त्यांचं उदाहरण पण दिलेले होते हा सगळं पाहिले. तर सगळं तुम्ही त्यांची परिभाषा बघून घ्या. जेव्हा तुम्ही त्यांची परिभाषा पुन्हा तेव्हाही तुम्हाला लवकरच लवकर कळणार आहे किंवा समजणार आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की परत त्यांची परिभाषा विचारून घ्या आणि लिहून घ्या. तेव्हाही तुम्हाला कोणतं काय आहे कोणतं काय नाही आहे हे समजणार आहे की समूहवाचक संज्ञा कोणाला म्हणतात, व्यक्तिवाचक संज्ञा कोणाला म्हणतात किंवा जातीवाचक संज्ञा कोणाला म्हणतात. हा सगळं तुम्हाला कदा कळणार आहे? जेव्हा तुम्ही त्यांची परिभाषा पाहणार आहे किंवा करणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळाले? तर याबद्दल तुम्हाला मी परत सांगत आहे की सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि करून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.